एकदा एका कंपनीच्या मालकाने छोटीशी चूक केल्यावर त्याच्या मॅनेजरला खूप कठोरपणे फटकारले. मालकाचे बोलणे मॅनेजरला खूप राग आला, पण तो त्याला काहीच बोलू शकला नाही. तो काही बोलला असता तर त्याची नोकरी गेली असती. रागाच्या भरात मॅनेजर आपल्या बॉसच्या केबिनमधून बाहेर आला आणि आपला सगळा राग स्टाफवर काढला. आता विनाकारण शिवीगाळ केल्याने कर्मचारी संतप्त झाले, पण तेही हतबल होते आणि त्याच्या मॅनेजरला काहीच बोलू शकत नव्हते. आता मात्र कर्मचाऱ्यांनी आपला राग कोणावर काढायचा? एकत्र काम करायचे असल्याने ते आपापसात भांडू शकत नाहीत. त्यामुळे घरी जाताना सर्व कर्मचारी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून गेटवर उभे असलेल्या चौकीदारावर आपला राग काढू लागले. त्याचे बोलणे ऐकून चौकीदारालाही राग आला. आता चौकीदाराने राग कोणावर काढायचा? संपूर्ण कर्मचारी निघून गेले. चौकीदार रागाने ऑफिसला कुलूप लावून घरी आले. तो घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्या आवडीचे जेवण बनवले नव्हते. चौकीदाराचा राग आणखीन वाढला. त्याने ऑफिसचा रागही आपल्या बायकोवर काढला आणि तिला खूप ऐकायला लावलं. पतीचे बोलणे ऐकून पत्नीलाही राग आला. ती आत गेली आणि तिच्या मुलाला जोरात चापट मारली आणि म्हणाली, तू अभ्यास का करत नाही आणि दिवसभर टीव्ही पाहतो? आईने मारहाण केल्यानंतर मुलाने रागाच्या भरात घराबाहेर पळ काढला. बाहेर पडून त्याने राग काढण्यासाठी एक दगड उचलला आणि आकाशाकडे फेकला. तो दगड काही अंतरावर झोपलेल्या कुत्र्याच्या डोक्यात लागला. कुत्र्याने रागाने उठून आजूबाजूला पाहिले तर दूरवर एक माणूस दिसला. कुत्र्याला वाटले की त्याने दगड फेकला असावा. कुत्र्याने धावत जाऊन त्या माणसाला चावा घेतला. मोठ्या कष्टाने त्या माणसाने कुत्र्यापासून स्वतःची सुटका केली आणि ज्याला त्या कुत्र्याने चावा घेतला तो त्याच कंपनीचा मालक होता, ज्याने सकाळी ऑफिसमध्ये आपल्या मॅनेजरला खडसावले होते. तो माणूस थोडा वेळ विचार करत राहिला. या कुत्र्याने मला विनाकारण का चावलं? रोज शेपूट हलवत माझ्याकडे यायचा, पण आज त्याचं काय झालं की मला चावला? तात्पर्य: जीवनात तुम्ही इतरांशी चांगले वागणे आणि सर्वांच्या समस्या समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.